राज्याच्या प्राथमिक शाळांमधील सुधारित शिक्षक संच धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध केलाय। नवीन शिक्षक संचामुळे ग्रामीण भागातील कमी पटाच्या शाळांना पुरेसे शिक्षकच मिळणार नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होणार आहे। विशेषतः कोकणातील शाळांवर ह्याचा मोठा परिणाम होणार आहे। हळूहळू कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट सरकारनं घातलाय आणि यात राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची सुद्धा भीती आहे। त्यामुळे नवीन शिक्षक संच धोरणाला मध्यवर्ती शिक्षक संघटना तसंच प्राथमिक शिक्षक परिषदेनं तीव्र विरोध केलाय। हे नवीन धोरण रद्द करून सर्व शिक्षक संघटनांशी विचारविनिमय करूनच धोरण ठरवावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। नमस्कार। महाराष्ट्र शासनाने सन 2024-25 साठी सुधारित संच मान्यता सुरू केलेली आहे। 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार यानुसार राज्यामध्ये 6वी ते 8वी साठी 0 ते 20 पट असेल तर एकही शिक्षक त्या ठिकाणी नाही, 0 शिक्षक म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरलेला आहे। उदाहरणार्थ रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये सुधारित संच मान्यतेच्या आधारे 512 शिक्षक निश्चित होत आहेत। आज रोजी 1069 शिक्षक कार्यरत आहेत। सर्वसाधारणपणे 549 शिक्षक जे पदवीधर आहेत 6वी ते 8वीचे हे अतिरिक्त ठरत आहेत। हा एका रायगड जिल्ह्याची आकडेवारी झाली। संपूर्ण महाराष्ट्राची जर आकडेवारीचा विचार केला तर ते हजारोच्या संख्येमध्ये होणार आहे आणि याचा परिणाम 6वी ते 8वीच्या वर्गांवरती जर त्या ठिकाणी 0 शिक्षक असेल तर त्याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवरती होणार आहे आणि पर्यायानं पालक आपला पाल्य जिल्हा परिषद शाळेमध्ये न ठेवता तो अन्य ठिकाणी वर्ग करेल। याचा परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होणार आहे, शाळांवरती होणार आहे आणि म्हणून मी मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीनं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री महोदयांना आम्ही नम्रपणे विनंती करणार आहोत की शिक्षक अतिरिक्त होत आहेत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे आणि म्हणून ही सुधारित संच मान्यता आपण रद्द करावी। या संदर्भात मध्यवर्ती संघटनेनं गुरुवारी माननीय शिक्षण आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद।